नमस्कार. बऱ्याच जणांना दुधी किंवा दुधीपासून बनवलेले पदार्थ अजिबात आवडत नाही. पण आज आपण दुधी भोपळ्यापासून असा एक पदार्थ तयार करणार आहोत, की अगदी दुधी न आवडणारे सुद्धा चाटून पुसून आणि आवडीने खातील इतका हा पदार्थ चविष्ट तयार झालेला आहे. आज आपण मस्त अशा दुधीच्या चमचमीत आणि चविष्ट अशा वड्या तयार करणार आहोत. विशेष म्हणजे या वड्या बनवायला कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी करावी लागत नाही. अगदी झटपट 15 ते 20 मिनिटांमध्ये बनवून तयार होतात आणि 4-5 दिवस हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये अगदी छान टिकतात. वाटेल तेव्हा तुम्ही ह्या वड्या फ्राय करून खाऊ शकता. आता ह्या वड्या पहा अगदी मस्त अशा हलक्या, फुलक्या, मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार तयार झालेल्या आहे. खाताना अजिबात तुम्हाला दाटल्यासारखं वाटणार नाही. इतक्या मस्त अशा हलक्या-फुलक्या तयार झालेल्या आहेत. तुम्हा सर्वांना माहीतच आहे दुधी खाल्लेला आपल्या शरीराला किती चांगला आहे, भरपूर सारे फायदे आहे. त्यामुळे सर्वांनी एकदा तरी या दुधी भोपळ्याच्या वड्या आवर्जून बनवायला पाहिजे आणि एकदा तरी खाऊन बघायलाच पाहिजे. चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा. आणि हो, रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. दुधी भोपळ्याच्या वड्या तयार करण्यासाठी सर्वात आधी आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी 4 ते 5 हिरव्या मिरच्या, एक मोठा चमचा जिरं, अर्धा चमचा ओवा आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता हे घेतलेले सर्व साहित्य एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे. पाणी वगैरे अजिबात न घालता छान असं बारीक वाटून घेऊयात. हे पहा, अशा प्रकारे चांगलंच मी बारीक वाटून घेतलेलं आहे. हे वाटण घालून वडी तयार केली की खूपच चविष्ट अशी तयार होते. आता ह्या वड्या तयार करण्यासाठी मी अशा प्रकारचा एक दुधी भोपळा घेतलेला आहे. जास्त दिवसाचा दुधी भोपळा घ्यायचा नाही, असा कोवळाच घ्यायचा आहे. म्हणजे कसं त्याची सालं न काढता आपल्याला तसाच किसता येतो. सुरुवातीला दुधी स्वच्छ धुवून घेतला, सुती कापडाने पुसून घेतला. आता किसताना काय करायचं, मागचा आणि पुढचा भाग असतो ना, तो सुरीने सर्वात आधी कापून घ्यायचा आहे. सालं वगैरे न काढता असाच दुधी किसायला सुरुवात करायची आहे. पण जर तुमचा दुधी जास्त दिवसाचा असेल, त्याची साल कडक असेल ना, तर साल काढून घ्यायचं, त्यानंतर दुधी किसून घेतला तरीसुद्धा चालेल. माझा दुधी कवळाच होता म्हणून मी साल वगैरे अजिबात काढलेलं नाही. हे पहा, अशा प्रकारे मोठे होल असणाऱ्या किसणीने मस्त असा दुधी किसून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मी सर्व दुधी किसून घेतलेला आहे. आता काय होतं, किसलेला दुधी असतो ना, तो काही वेळानंतर थोडासा काळसर रंगाचा होतो. त्यामुळे किसता किसता थोडासा काळसर रंग आलेला आहे, बाकी दुसरं काहीच नाही. आता या दुधीमध्ये ना स्वतःचंच भरपूर सारं पाणी असतं. त्यामुळे ह्या वड्या तयार करताना वरतून एक्स्ट्राचं पाणी घालायची अजिबात आवश्यकता लागत नाही. आता वड्या मस्त कुरकुरीत तयार होण्यासाठी मी या ठिकाणी आपली जी आमटीची वाटी असते ना, त्याच वाटीने पाऊण वाटी बारीक रवा घेतलेला आहे, तो घालायचा आहे. रवा जर जाड असेल तर मिक्सरला 1-2 वेळा फिरवून घेतला तरीसुद्धा चालेल. पाऊण वाटी घातलेला आहे. आता त्याच वाटीने पुन्हा पाऊण वाटी बेसन पीठ घालायचं आहे. बेसन पीठ घातल्यामुळे काय होतं, बाइंडिंग येतं. त्यामुळे तसंच आपल्या वड्या असतात ना, त्या खूप छान अशा चवदार तयार होतात. हे पहा, अशा प्रकारे पाऊण वाटी बारीक रवा आणि पाऊण वाटी या ठिकाणी बेसन पिठाचा मी वापर केलेला आहे. तुम्ही या ठिकाणी आणखी 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ वापरू शकता तुमच्या आवडीनुसार किंवा सोयीनुसार. आता आपण सुरुवातीला जे मिरचीचं वाटण तयार करून घेतलं होतं ना, ते सर्व वाटण घालायचं आहे. असं वाटण घालून झाल्यानंतर लगेचच आपल्याला एक मोठा चमचा धणे पावडर घालायची आहे. अगदी छोटा अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे. वाटताना मिरच्या घातलेल्या आहेत, त्यामुळे लाल तिखट जास्तीचं घालायचं नाही. लगेचच थोडीशी हळद देखील घालायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता हे घातलेले सर्व जिन्नस आहे, बेसन पीठ, रवा आणि इतर मसाले अगदी आपल्या किसलेल्या दुधीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, वरतून एक्स्ट्राचं पाणी घालायची अजिबात आपल्याला ह्या ठिकाणी आवश्यकता वाटणार नाही. या दुधीमध्ये भरपूर सारा पाण्याचा अंश आहे, त्यामध्येच मस्त असं हे वड्यांसाठी लागणारं मिश्रण तयार होणार आहे. हे पहा, अशा मी प्रकारे चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे. वरतून अजिबात पाणी वगैरे घातलेलं नाही. मस्त असं वडीसाठी लागणारे मिश्रण तयार झालेलं आहे. आता वड्या अजून चवदार तयार होण्यासाठी एक मोठा चमचा साखर घालायची आहे. साखर घातल्यामुळे काय होतं, वडीला चव खूप छान येते. त्यासोबतच 2 चमचे साधं तेल घालायचं आहे, कच्चं तेल घालायचं आहे. तेल घातल्यामुळे काय होणार आहे, वडी खाताना घशाला अजिबात दाटल्यासारखी वाटणार नाही. हे पहा, अशा प्रकारे घातलेली 1 चमचा साखर आणि तेल देखील या वडीच्या मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे.
तुम्ही या ठिकाणी वडीच्या मिश्रणाची थिकनेस कन्सिस्टन्सी पाहून घ्या, अगदी परफेक्ट आहे. जरासुद्धा वरतून एक्स्ट्राचं पाणी न घालता दुधीच्या सुटलेल्या पाण्यामध्येच हे वडीचं मिश्रण मस्त असं मी मळून घेतलेलं आहे, तयार करून घेतलेलं आहे. हे पहा परफेक्ट. आता हे भिजवायला वगैरे अजिबात ठेवायचं नाही. लगेचच आपण यामध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालणार आहे. असा थोडासा खाण्याचा सोडा घातल्यामुळे काय होतं, वडी जी आहे ना मस्त अशी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार होते. आता खाण्याचा सोडा ॲक्टिवेट करण्यासाठी वरतून ना अर्धा चमचा लिंबाचा रस जो आहे ना तो आपल्याला घालायचा आहे, किंवा अर्ध लिंबू जे आहे ना ते चांगलं असं पिळून लिंबाचा रस घालायचा आहे. हे पहा, सोडा लिंबाचा रस घातल्यामुळे मस्त असं ॲक्टिवेट झालेलं आहे. चांगलं असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्या ज्या वड्या आहे ना त्या खूपच मऊ लुसलुशीत हलक्या फुलक्या आणि जाळीदार तयार होणार आहे. त्यामुळे खाण्याचा सोडा जो आहे ना आवर्जून घाला. कमी घातला तरीसुद्धा चालेल, अर्धा चमचा घाला, अगदी परफेक्ट प्रमाण आहे. तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता मिश्रण जे आहे ना ते अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीचं तयार झालेलं आहे. आता मी या ठिकाणी वडी अशा प्रकारच्या स्टीलच्या थाळीमध्ये शिजवणार आहे. त्यामुळे आधीच त्याला तेल लावून घेतलेलं आहे तळाला. आता हे वडीचं मिश्रण सोडा घातल्यानंतर जास्त वेळ असंच ठेवायचं नाही, लगेचच आपल्याला या ताटामध्ये घालून घ्यायचं आहे. हे पहा, या पद्धतीने चांगलं असं स्प्रेड करून घ्यायचं आहे. एका साईडला स्टीमरमध्ये मी आधीच पाणी उकळायला ठेवलेलं होतं. पाण्याला देखील मस्त अशी खळखळून उकळी आलेली आहे. स्टँडवरती हे वडीचं घालून घेतलेलं मिश्रण जे आहे ते ठेवायचं आहे. ताट ठेवायचं आहे आता स्टीमरमध्ये आणि घट्ट झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून एक साधारणतः 15 मिनटं तरी मध्यम आचेवरती आपल्याला ही वडी जी आहे दुधीची ती मस्त अशी वाफवून घ्यायची आहे. मध्येच कुठेही झाकण ओपन करायचं नाही. हे पहा, एक साधारणतः 15 मिनटं झालेली आहेत. मध्यम आचेवरती दुधीच्या ज्या वड्या आहेत मी मस्त अशा वाफवून घेतलेल्या आहेत. मिश्रण मस्त असं वाफवून घेतलेलं आहे. सुरी घालून पाहायची आहे, अजिबात सुरीला कुठे चिटकत नाही आहे, याचा अर्थ मस्त असं हे मिश्रण वाफवून तयार झालेलं आहे. परफेक्ट. आता हे जे मिश्रण आहे ना दुधीचं वड्यांचं ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. त्यानंतरच आपण या वड्या कट करून घेणार आहोत. हे पहा, एक साधारणतः अर्धा तास पंख्याखाली असंच ठेवलेलं होतं. मस्त असं ह्या वड्यांचं मिश्रण जे आहे थंड झालेलं आहे. आता आपण लगेचच ह्या वड्या ज्या आहेत त्या कट करून घेणार आहोत. तुम्हाला जेवढ्या मोठ्या छोट्या कशा वड्या हव्या असतील त्या तुम्ही कट करून घेऊ शकता. आज मी चौकोनी शेपमध्ये ह्या वड्या मस्त अशा कट करून घेत आहे. तुम्हाला वड्या कट करतानाच वाटत असेल की आपल्या वड्या किती मस्त अशा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार झालेल्या आहे. हे पहा, अशा प्रकारे मी वड्या मस्त अशा कट करून घेतलेल्या आहेत. परफेक्ट. आता काढूनही दाखवते. लगेचच कलथ्याच्या मदतीने सर्व वड्या फटाफट काढून घेणार आहे. वाव, आपल्या ज्या वड्या आहेत अजिबात कुठेही ताटाला चिटकलेल्या वगैरे नाही. मस्त अशा सर्व वड्या अख्ख्याच्या अख्ख्या निघालेल्या आहे. प्रत्येक वडीला खालून मस्त अशी जाळी सुटलेली आहे. याचाच अर्थ आपली वडी मस्त अशी हलकी फुलकी तयार झालेली आहे आणि छान अशी जाळीदार तयार झालेली आहे. हे पहा, परफेक्ट. अशा प्रकारे मी सर्व वड्या डिमोल्ड करून घेतलेल्या आहे. तुम्हाला वडी दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मस्त अशी आपली जाळीदार ही वडी तयार झालेली आहे. दुधी खाल्लेला खूपच पौष्टिक असतो. आपल्या शरीराला खूप सारे फायदे आहेत. बऱ्याच जणांना दुधी खायला अजिबात आवडत नाही, तर अशा वड्या खाऊन पहा, सर्वांना नक्कीच आवडेल. ही माझी 100% गॅरंटी आहे. अशा प्रकारे सर्व वड्या डिमोल्ड करून घेतलेल्या आहेत. आता वडी अजूनच चविष्ट तयार होण्यासाठी काय करायचं, आपण एक फोडणी देणार आहोत. किंवा तुम्ही अशी फोडणी न देता आपण आळूची वडी किंवा कोथिंबीरची वडी कशी शॅलो फ्राय करतो थोडंसं तेल टाकून, तशी केली फ्राय तरीसुद्धा चालेल. पण अशी फोडणी देऊन जर तुम्ही ह्या वड्या खाल्ल्या ना तर अजून दुप्पट त्याची चव वाढणार आहे. एका मोठ्या कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल घालायचं आहे. तेल थोडंसं जास्त घालायचं वड्या फ्राय करताना. आता लगेचच मी या ठिकाणी 2 मोठे चमचे पांढरे तेल, 1 छोटा चमचा जिरं आणि 1 चमचा मोहरी घेतलेली आहे. तेल चांगलं गरम झालं की लगेचच हे सर्व घालायचं आहे आणि चांगलं असं तडतडू द्यायचं आहे. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या आहेत ना लाल सुकलेल्या, त्या देखील अगदी बारीक बारीक कापून घेतलेल्या आहेत, त्या घालायच्या आहेत. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता हे चांगलं असं तेलामध्ये फ्राय करून झाल्यानंतर आपण ज्या कट करून घेतलेल्या वड्या होत्या ना त्या सर्व वड्या एकाच वेळी या तेलामध्ये घालायच्या आहेत आणि मस्त अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत. आता ह्या वड्या हलवत असताना जास्त घाई करायची नाही, हळूहळू हलवायच्या आहेत, नाहीतर ना वडीचे जास्तीचे बारीक बारीक तुकडे होऊ शकतात किंवा वडीचा भुगा होऊ शकतो, लक्षात असू द्या. वरतून थोडीशी हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे. अगदी मध्यम आचेवरती 3 ते 4 मिनटं ह्या वड्या मस्त अशा हलवत हलवत फ्राय करून घ्यायच्या आहेत. म्हणजे सर्व बाजूने मस्त अशी आपली ही फोडणी देखील लागेल आणि मस्त अशा चमचमीत आणि चविष्ट अशा वड्या फ्राय होतील. आणि चवीला नाही, ह्या वड्या अशा फ्राय केल्यानंतर खरंच खूप एक नंबर लागतात. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जर अशा फ्राय करायच्या नसतील तर तव्यावरती थोडंसं तेल घाला, बारीक बारीक वड्या कापून घ्या आणि तेलामध्ये फ्राय करून घ्या. तसंसुद्धा केलं ना तरी ह्या वड्या खूप छान लागतात. हे पहा, अशा प्रकारे सर्व वड्या मस्त अशा मी फ्राय करून घेतलेल्या आहेत. वड्या फ्राय केल्यानंतर हलकासा रंग बदललेला आहे. या वड्यांना चवीला खरंच खूप अप्रतिम लागतात.
दुधी खाल्लेला शरीराला खूप चांगला असतो. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ज्यांना ज्यांना दुधी आवडत नाही, दुधीची भाजी आवडत नाही, त्यांनी अशा प्रकारे दुधीच्या वड्या बनवून नक्की खावा. ह्या वड्या ज्या आहेत ना, त्या 2-3 दिवस फ्रीजमध्ये छान टिकतात. पाहिजे तेवढ्या वड्या तुम्ही कट करून खाऊ शकता. बाकीची वडी जी कच्चीच अशी बंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवू शकता. मस्त अशा 3-4 दिवस टिकतात. कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? आवडली असेल तर जरूर करून पहा. कशा झाल्या वड्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.